नमस्कार. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या ग्रामीण जीवनाचा कणा काय आहे? तर जमिनीची मोजणी आणि त्याच्या नोंदी. अगदी शेतीचे व्यवहार असोत किंवा एखादा मोठा पायाभूत प्रकल्प, सगळा डोलारा या भूमी अभिलेख विभागावरच उभा असतो. पण सध्या हाच अत्यंत महत्त्वाचा विभाग एका मोठ्या संकटात सापडलाय. कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने घेतलेला खाजगीकरणाचा नवा आणि थोडासा वादग्रस्त निर्णय. आजच्या या विश्लेषणात आपण याच गुंतागुंतीच्या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. सुरुवात करूया एका धक्कादायक आकड्याने. 29.23%. आता ही काही साधी टक्केवारी नाहीये बरं का. हा तो आकडा आहे ज्याने सध्या भूमी अभिलेख विभागाला अक्षरशः खिळखिळं करून ठेवलंय. याचा सरळ अर्थ असा की संपूर्ण राज्याचा एवढा संवेदनशील कारभार हाकणाऱ्या या विभागात जवळपास 1/3 कर्मचारी आजच्या घडीला अस्तित्वातच नाहीयेत. विचार करण्याची गोष्ट आहे, जिथे एवढी माणसंच नाहीत तिथे प्रशासकीय कामाचा वेग किती मंदावला असे. ही संपूर्ण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी आपण 4 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. भूमी अभिलेख विभागाची आत्ताची स्थिती, वाढता कामाचा ताण, सरकारचा खाजगीकरणाचा नवा निर्णय आणि शेवटी यातून निर्माण होऊ शकणारे संभाव्य धोके. तर पहिला टप्पा, भूमी अभिलेख विभागाची सद्यस्थिती. सध्या मनुष्यबळाची नेमकी किती मोठी कमतरता आहे? राज्यभरात एकूण मंजूर पदे आहेत 9,687 आणि त्यापैकी तब्बल 2,832 पदे पूर्णपणे रिक्त आहेत. आता विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर खुर्च्या रिकाम्या असतील तर मोजणीची कामं वेळेवर कशी पूर्ण होणार? याचा थेट फटका बसतोय तो सामान्य माणसाला. कार्यालयांमध्ये फायलींचे ढीग साचतायत आणि शेतकऱ्यांचे जमिनीचे व्यवहार महिनोन्महिने रखडतायत. आणि हे संकट फक्त खालच्या स्तरावर नाहीये, तर ते संपूर्ण सिस्टीममध्ये पसरलंय. मुख्य भूमापक, ज्यांच्यावर जमिनीची प्रत्यक्ष मोजणी आणि नकाशे तयार करण्याची मूळ जबाबदारी असते, त्यांची 4,299 पैकी तब्बल 1,179 पदे रिक्त आहेत. म्हणजे जवळपास 27% अधिक मुख्य भूमापक उपलब्धच नाहीयेत. याशिवाय वर्ग 2चे उपअधीक्षक आणि वर्ग 1च्या अधीक्षक पदांवरही अशीच मोठी कमतरता आहे. थोडक्यात सांगायचं तर प्रशासकीय साखळीचा प्रत्येक दुवा इथे कमकुवत झालेला दिसतोय. ही पोकळी थेट वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचली आहे. विश्वास बसणार नाही, पण तब्बल 14 जिल्हा अधीक्षक पदांचा कारभार हा कायमस्वरूपी अधिकाऱ्यांऐवजी प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. सोबतच मदतनीस संचालक आणि उपसंचालक स्तरावरची 8 अत्यंत महत्त्वाची पदं रिक्त आहेत. आता जेव्हा मोठ्या जिल्ह्यांचं नेतृत्वच प्रभारी अधिकाऱ्यांकडे असतं, तेव्हा फक्त तात्पुरती कामं मार्गी लागतात. तिथे मोठे धोरणात्मक निर्णय घेणं किंवा प्रलंबित प्रकरणांचा कायमस्वरूपी निपटारा करणं खूप कठीण होऊन बसतं. राज्यातला असा एकही विभाग नाही जो या तुटवड्यातून सुटलाय. कोकण आणि मुंबई विभागात सर्वाधिक म्हणजे 259 पदे रिक्त आहेत. एकीकडे शहरीकरण आणि विकास प्रकल्पांमुळे इथे जमिनीचे व्यवहार सर्वात वेगाने होतात आणि दुसरीकडे इथेच सर्वात मोठी कमतरता. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगरमध्ये 210, नाशिकमध्ये 124, अमरावतीमध्ये 117, नागपूरमध्ये 110 आणि पुण्यात 83 पदे रिक्त आहेत. म्हणजे ही काही एका जिल्ह्याची समस्या नाहीये, तर संपूर्ण राज्याला ग्रासून टाकणारी एक मोठी अडचण आहे. याचा सर्वात मोठा आणि विदारक फटका बसतोय तो तळागाळातल्या प्रशासनाला. राज्यातील जवळपास 30% तालुक्यांमध्ये आज कायमस्वरूपी उपअधीक्षकच नाहीत. याचा अर्थ कुठल्याही कायमस्वरूपी सुपरविजनशिवाय कारभार सुरू आहे. साहजिकच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाटण्या, वारसा हक्काच्या नोंदी किंवा हद्दींचे वाद हे सगळं एकाच जागी ठप्प झालंय. अधिकाऱ्यांअभावी न्याय मिळायला प्रचंड विलंब होतोय. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, वाढता कामाचा ताण. एकतर कर्मचारी कमी आणि दुसरीकडे कामाचा अफाट डोंगर, अशी एक दुहेरी कोंडी सध्या निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन किंवा राष्ट्रीय महामार्गांसारखे प्रचंड मोठे प्रकल्प, या सगळ्यांसाठी भूसंपादन आणि संयुक्त मोजणीची कामं अगदी प्राधान्याने करावी लागतात. त्यातच पुन्हा स्वामित्व योजनेअंतर्गत गावागावात ड्रोनद्वारे भूमापन करण्याची मोठी मोहीम सुरू आहे. आणि हे कमी होतं की काय म्हणून दररोज येणारे जमिनीच्या वाटण्यांचे शेकडो अर्ज आहेतच. पायाभूत सुविधांच्या या वेगवान विस्तारामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा असह्य असा ताण आलाय. आणि इथंच एक विरोधाभास पाहायला मिळतोय. फेरफार आणि डिजिटल सातबारा दुरुस्त्यांच्या तक्रारींमध्ये चक्क 300% वाढ झालीय. म्हणजे डिजिटायझेशनचा मूळ उद्देश होता कामं सोपी करणं, बरोबर? पण प्रत्यक्षात झालं असं की जुन्या हस्तलिखित नोंदी डिजिटल करताना नावांच्या स्पेलिंगमध्ये किंवा क्षेत्राच्या नोंदींमध्ये असंख्य तांत्रिक चुका झाल्या. आणि आता या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी अर्जांचा अक्षरशः महापूर आलाय. या त्रुटी सुधारण्यासाठी जुने रेकॉर्ड्स मॅन्युअली तपासावे लागतात, ज्यामुळे कामाचा ताण आणखीनच वाढलाय.
या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे आज अशी स्थिती आहे की एकाच सर्वेअरवर चक्क 3 ते 4 तालुक्यांची जबाबदारी सोपवली गेली आहे. एका व्यक्तीने 4 वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन जमिनीची अचूक मोजणी करायची हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? एकाच माणसाला 4 वेगवेगळ्या दिशांना ओढल्यासारखं आहे. साहजिकच कामाचा दर्जा घसरतोय आणि सर्वसामान्यांचे अर्ज महिनानुमहिने कधीकधी तर वर्षानुवर्षे प्रलंबित राहत आहेत. आपला तिसरा टप्पा, खाजगीकरणाचा नवा निर्णय. आता प्रलंबित कामांचा हा डोंगर उपसण्यासाठी सरकारने एक नवा आणि थोडा वादग्रस्त मार्ग निवडलाय. तो म्हणजे प्रायव्हेट सर्वेयर्स किंवा खाजगी आरेखांची मदत घेणं. तसं पाहिलं तर जमिनीची मोजणी ही अत्यंत कायदेशीर आणि संवेदनशील प्रक्रिया असते, कारण त्यावरच मालमत्तेचे कायमस्वरूपी हक्क ठरतात. पण कामाचा वेग वाढवण्यासाठी ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी आता काही प्रमाणात खाजगी यंत्रणांकडे सोपवली जातीये. या नव्या धोरणातलं मुख्य विरोधाभास इथे स्पष्ट होतो. सरकारी भूमापकांवर एक कडक प्रशासकीय नियंत्रण असतं. काही चूक झाली तर नियमांनुसार त्यांच्यावर कारवाई करता येते. पण हेच काम जेव्हा खाजगी यंत्रणेकडे जातं तेव्हा हे नियंत्रण कुठेतरी धूसर होतं. या खाजगी सर्वेयर्सवर नक्की कोणाचं नियंत्रण असणार? चूक घडल्यास जबाबदारी कुणाची? याबद्दल अजूनही प्रचंड अस्पष्टता आहे. आणि हाच आजच्या घडीला चिंतेचा सर्वात मोठा विषय आहे. आणि म्हणूनच आपला चौथा आणि शेवटचा टप्पा, यातून निर्माण होणारे संभाव्य धोके आणि परिणाम. या खाजगीकरणाच्या धोरणाबाबत तज्ज्ञांनी काही अत्यंत गंभीर इशारे दिले आहेत. मुख्य भीती हीच आहे की प्रशासकीय वचक नसल्यामुळे या प्रक्रियेत गैरप्रकार वाढू शकतात. खाजगी व्यावसायिक जर स्वतःच्या फायद्यासाठी काम करू लागले तर पैशांच्या आणि ओळखीच्या जोरावर प्रभावशाली लोकांच्या बाजूने चुकीचे नकाशे तयार केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे काय होईल तर ग्रामीण भागात जमिनीच्या सीमा आणि वारसा हक्काचे जे वाद आधीच आहेत ते आणखीनच उफाळून येतील. कर्मचारी संघटनांनी तर एका अत्यंत धोकादायक डॉमिनो इफेक्ट किंवा साखळी प्रक्रियेकडे लक्ष वेधलंय. पहिलं म्हणजे खाजगी यंत्रणांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करून भरमसाठ फी आकारली जाऊ शकते. दुसरा म्हणजे पैशांचा देवाणघेवाणीतून सीमारेषांमध्ये फेरफार होण्याचा धोका. आणि याचा सर्वात भयंकर परिणाम म्हणजे गावागावांत आणि सख्ख्या नातेवाईकांमध्ये जमिनीच्या तुकड्यांवरून प्रचंड मोठे संघर्ष आणि न संपणारे कायदेशीर वाद उभे राहू शकतात. म्हणूनच कर्मचारी संघटना या गोष्टीला ठामपणे विरोध करत आहेत. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की रिक्त पदे भरा, अनुभवी कर्मचाऱ्यांची मदत घ्या, पण खाजगीकरणाचा हा धोकादायक मार्ग नको. त्यांच्या मते जमिनीच्या नोंदींसारख्या अत्यंत नाजूक कामाचं बाह्यकरणीकरण करण्यापेक्षा थेट मूळ प्रश्नाला भिडून प्रशासकीय मनुष्यबळ वाढवणं हाच अधिक सुरक्षित आणि शाश्वत उपाय आहे. तात्पुरत्या मलमपट्टीपेक्षा आज कायमस्वरूपी इलाजाची जास्त गरज आहे. शेवटे आज पाहिलेली ही सगळी आकडेवारी, कामाचा तो प्रचंड ताण आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेली भीती, या सगळ्याचा विचार केल्यावर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतोच. जमिनीच्या या संवेदनशील भूमापनासाठी खाजगीकरण हाच खरोखर एकमेव पर्याय आहे का? की अस्तित्वात असलेली सरकारी यंत्रणा सक्षम करून हा प्रश्न जास्त सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने सोडवता येऊ शकतो? हा निश्चितच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल